निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड. राज्य सरकारने उद्धव ठाकरे आणि आदित्यवर सोपवली ही जबाबदारी. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र ठाकरे गटाला तगडी लढत देण्यासाठी भाजपसह शिंदे गटाने देखील मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. यावरून सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्याच दरम्यान आता राज्य सरकारकडून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांना महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यायाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे, माजी मंत्री सुभाष देसाई आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांची 5 वर्षासाठी ट्रस्टी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर शिशिर शिंदे आणि पराग आळवणे यांची 3 वर्षाच्या कालावधीसाठी ट्रस्टीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तर न्यासात पदसिद्ध सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाचे सचिव, प्रधान सचिव, मुंबई महापालिकेचे आयुक्त यांनाही स्थान दिले आहे. राज्य सरकारने शासन निर्णय काढत ही नियुक्ती अधिकृत केली. या नव्या नियुक्तीमुळे प्रकल्पाचा अधिक गती मिळण्याची शक्यता असून पुढील वर्षभरात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जनतेसाठी खुलं होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान काही महिन्यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी राहण्याचा उद्धव ठाकरे यांनी कोणताही अधिकार नसून त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली होती. मात्र या मागणीला न जुमानता राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.